नमस्कार. तर चला मग मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा पाटील गलीचा फेमस गणपती. तर आपण आलो मंदिराजवळ. जाता जाता हनुमानजीचे पाय वगैरे लागून घेऊ. चला मग. जय श्रीराम. गणपती पाहण्यासाठी टोल्यावरून गावातून खूप लोक पाहायला येतात. भारतकालीन तिथे झाकी वगैरे बनवल्यात असे ऐकायला मिळाले. तर आता आपण पोहोचलो गणपती बाप्पाच्या आवारात. हे प्रत्येक दिवशी काही नाही काही कार्यक्रम घेतले जाते. मग ते कबड्डी असो किंवा चमचागोळी असो, हांडीफोड असो किंवा संगीत खुर्ची असो. ह्या गणेश मंडळातील मुले असो किंवा मोठे माणसं तुम्हाला कधी हावशीत मिळतील, कारण कोणताच कार्यक्रम करायला मागं पुढं पाहत नाही. सजावट बडी सुंदर दिसून राहिली आहे. मस्त सुस्वागतम वाली सिरीज लागली आहेत. झमाझम दिसते एकदम. पावायला की एकदम मजा येऊन. लहानवाले बी गणपती बाप्पा पुरे लड्डू गोपाल बानी दिसतो. एकदम डिझाईनवाली मूर्ती आहे गणपती बाप्पाची. ऑइल पेंट वगैरे लावला असेल. सुंदर दिसते हे बी. आता आपल्याला पाहायला मिळेल नदी. नदीमध्ये पाणी गोटे आहेत, पण नदीतली रेती कुठे आहे ते माहीत नाही. रेतीचा अधिक उपसा झाला आहे असा वाटतो. रेती इथे आणून सगळी डंप झाली आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत कलाकार असं वाटतंय मला, कारण JCB डंपर सगळे इथे आणि रेतीचा मोठा ढीग दिसत आहे. आता तुम्ही महाभारताची सुरुवात बघा. पुरुषार्थ की स्वार्थ की परमार्थ की सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की शब्द दिग्घोषित हुआ जब सत्य सार्थक परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सीख हम बीते युगों से नए युग का करें. हा भारत पाहून झाला तुमचा. हे होत आमचे अध्यक्ष साहेब आणि मंडळाचे आर्थिक सल्लागार. हे होत आमचे कमलेश काकाजी गोपाले. यायला कोणताच कार्यक्रम घेवायची बडी हाऊस राहते. आत्ताच चालू परिस्थितीमध्ये हे संगीत खुर्ची खेळवून राहिले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता समोर तुम्हाला खुर्चीवर मुले खेळते दिसतील. काकाजी तुम्हाला अँकर म्हणूनच दिसतील, मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो अथवा कुठलाही खेळ असो. झाकी पूर्ण पाहून झाली. गीता उपदेश, द्रौपदी वस्त्रहरण. तर छोटासा दुकान दाखवून देतो चला. तर इथे खरं कितीही भाजी तुम्हाला मिळू शकते. संपर्क मनोजी गुरव. चला मग मिळतो दुसऱ्या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.